अखेर कर्जमाफीची यादी समोर आलेली आहे मित्रांनो। तर या पहिल्या कर्जमाफीच्या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील कोणते म्हणजे किती शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती रकमेची कर्जमाफी देण्यात येत आहे, त्या कोणत्या बँकेचे शेतकरी आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि यानंतरची सुद्धा प्रक्रिया कशी असणार आहे ते सुद्धा आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आज सहकार मंत्र्याच्या माध्यमातून जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या, लक्षात घ्या मित्रांनो मी परत सांगत आहे, थोडक्यात सांगत आहे, ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी फक्त आणि फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकऱ्यांकरिताची म्हणजे त्या शेतकऱ्यांची आजची यादी आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 553 म्हणजे 550 शेतकरी यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि ही माहिती सहकार मंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली आहे। आपण या अगोदरच आज एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की आज दुपारी पत्रकार परिषद होणार आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय अपडेट येईल ते आपण आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। जी बैठक होणार होती त्या बैठकीमध्ये काय झालं त्याच्यापेक्षा पत्रकार परिषदेमध्ये सहकार मंत्र्यांनी काय सांगितलं थेट आपण तेच पाहणार आहोत, ज्यामध्ये जवळपास 550 शेतकरी आहेत आणि 2-4-5 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास फक्त आणि फक्त 2,99,37,540 रुपयाची कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज बाकीची उर्वरित इथून पुढे करण्यात येणार आहे, जी या अगोदर सांगितल्याप्रमाणे थोडासा अजूनही वेळ लागू शकतो। आता खऱ्या अर्थाने हा कर्जमाफीचा नैवेद्य आहे असं समजून चला। तर बघूया कोणते जिल्हे आहेत आणि किती पात्र शेतकरी आहेत। तर बघा मित्रांनो, लातूर जिल्ह्यामधील फक्त आणि फक्त सध्या परिस्थितीमध्ये 100 शेतकरी पात्र आहेत। म्हणजे पात्र अजून खूप सारे जिल्हाभर राहतील, त्याबद्दल काही दुमत नाहीये, परंतु आज जे 550 शेतकऱ्यांची यादी आली त्यापैकी जिल्हे आणि ते शेतकरी आपण पाहत आहोत, ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील 133 शेतकरी आहेत, नागपूर जिल्ह्यामधील जवळपास 16 शेतकरी आहेत मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 85 शेतकरी आहेत, सातारा जिल्ह्यामधील 38 शेतकरी आहेत, तर ठाणे जिल्ह्यामधले 182 शेतकरी आहेत मित्रांनो। बघा तर मित्रांनो, या 1 2 3 4 5 ठाणे, सातारा, पुणे, नागपूर आणि लातूर या 5 जिल्ह्या मिळून फक्त आणि फक्त 553 म्हणजे 550 शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो। या सर्व शेतकऱ्यांची केवायसी होणार आणि केवायसी झाल्यानंतर यांच्या कर्ज खात्यामध्ये त्यांच्या कर्जाची ती रक्कम जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा मित्रांनो, कुठे ना कुठे खऱ्या अर्थाने एक सुरुवात केली हे त्यांना दाखवायचं होतं, दाखवलं। त्यानुसार या 500 ते 550 शेतकऱ्यांची यादी त्यांनी जाहीर केली, 4-5 जिल्हे घेतले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि सुरुवातच ऑलरेडी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जधारकांच्या माहिती गोळा करण्यापासून यांनी सुरुवात केलेली होती मित्रांनो। त्यानुसार आज ही छोटीशी खूप छोटी पहिली यादी आहे, जिथे कुठे 56 लाख शेतकरी सांगण्यात आलेले होते, त्यापैकी फक्त आणि फक्त 550 शेतकरी आहेत मित्रांनो। तर आता या कर्जमाफीच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने आता किती ताकदीने वेग मिळतो, वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र होऊन त्यांच्या याद्या अपलोड होऊन ताबडतोब केवायसी करण्याकरिता कधीपर्यंत पात्र होतात, या 2 दिवसामध्ये हे सर्व काही शक्य आहे का, हे खऱ्या अर्थाने पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो। कारण या अगोदरच आजच यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की आखाडीला म्हणजे आपल्या 25 जुलै रोज शनिवारला खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या कर्ज खात्यामध्ये त्यांच्या कर्जाची रक्कम जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल। परंतु आता जर आज 22 तारखेला फक्त आणि फक्त 550 शेतकऱ्यांची यादी जर जाहीर करण्यात आलेली आहे, याचा अर्थ मग 23-24 या 2 दिवसामध्ये असंच 1500 शेतकऱ्यांची यादी येणार का, की लाखो शेतकऱ्यांची यादी होऊन मग आखाडीला लाखो शेतकऱ्यांच्या केवायसी होऊन कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का, हे पाहण्यासारखं असणार आहे। हे कुठे शक्य दिसत नाही मित्रांनो, कारण की फक्त आणि फक्त 500 जणांची यादी आज जाहीर झाली, उद्या 23, परवा दिवशी 24, 2 दिवसामध्ये परत याद्या जाहीर होणार। याद्या जाहीर झाल्यानंतर त्यांचे विशिष्ट क्रमांक त्यांनी प्राप्त करायचे आहे, विशिष्ट क्रमांक प्राप्त केल्याच्या नंतर महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून केवायसी करायची आहे, पोर्टल सुरळीत चालते न चालते, एवढं होऊन एवढं झाल्याच्या नंतर आखाडीला त्यांच्या खात्यामध्ये ज्याप्रमाणे आज 550 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, होऊ शकते
की आखाडीला फक्त आणि फक्त याच 550 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम कदाचित तुमच्या आमच्या पुरता नैवेद्य दाखवल्याप्रमाणे जमा करण्यात येऊ शकते. कुठे ना कुठे तुम्ही आम्ही शांत राहावं, विरोधकांनी सुद्धा शांत राहावं याकरिता सोबतच आजचा जो मुहूर्त होता, मुहूर्त म्हणल्यापेक्षा कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती याचा मुहूर्त पाहून यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु याचा अर्थ असं तरी आता दिसत नाही की ताबडतोब जुलैच्या आठवड्यामध्येच, जुलैच्या अखेरीपर्यंतच कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊन जाईल. कृषी मंत्री सांगत आहेत जुलैच्या अखेरपर्यंत, 30 जुलैच्या आतच कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात येईल. तर आता हे आपल्या सर्वांना पाहण्यासारखं असणार आहे की खरोखरच जुलैच्या अखेरपर्यंत 30 जुलैच्या आत याद्या परत अपलोड करून केवायसी करिता उपलब्ध होतात का, 8 दिवसात केवायसी होते का, आणि खरोखरच 30 जुलैच्या आत या 56 लाख शेतकऱ्यांपैकी निदान 20 ते 25-30 लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होऊन केवायसी होऊन त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊ शकते का, हे खऱ्या अर्थाने पाहण्यासारखं असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यातील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या, इतर जिल्ह्यातील कर्जमाफीच्या याद्या, या सर्व गोष्टी ताबडतोब अपलोड होतात का, पोर्टलवर, पोर्टलची काय प्रक्रिया आहे, विशिष्ट क्रमांक, केवायसी सुरू झाली का, या सर्व गोष्टी संदर्भात आपण ताबडतोब परत एक वेळ उद्या परवापर्यंत माहिती संकलन करून, माहिती गोळा करून आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या या पहिल्या यादीच्या संदर्भातली अपडेट घेऊन तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतो त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत अशीच महत्त्वपूर्ण विश्वासार्ह माहिती आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता आपल्या चॅनलला, आपल्या पेजला, ज्याचं नाव आहे भारत का लाल NK अग्रवाल, फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन गोड बातमीसह. तोपर्यंत अजून एक वेळ परत धन्यवाद मित्रांनो.